अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रोजचे दैनंदिन कार्य करत असताना आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी येत असतात, खूप सारे दुःख येत असतात आणि आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्या आयुष्यात एवढ्या अडचणी, एवढे दुःख का येत आहेत हे आपल्याला स्वामींना विचारू वाटतं आणि मग स्वामींचा स्पष्ट असं उत्तर यावं अशी इच्छाही मनामध्ये असते. आणि मग आपण स्वामींना म्हणतो की स्वामी, काहीतरी उत्तर द्या, माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का, एवढं दुःख का. आणि मग तेच उत्तर स्वामी आपल्याला या स्वामी संदेशांमार्फत देत असतात. तर बघूयात आज स्वामी तुमच्या प्रश्नांचे उत्तरं काय देणार आहेत. तर स्वामींनी आज त्यांच्याच मूर्तीचे 2 पर्याय तुमच्यासमोर ठेवले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, या 2 पर्यायापैकी एक पर्याय निवड, त्यामागे तुझ्या प्रश्नांचं उत्तर लपलेलं आहे. ते उत्तर तुझ्यासाठीच आहे, तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. त्यामुळे मन लावून पूर्ण उत्तर ऐक आणि त्यानुसार आपल्या जीवनाला ढाळण्याचा प्रयत्न कर. तुला यश नक्की मिळेल आणि तुझ्या अडचणीही दूर होतील, दुःखही दूर होतील. मी तुझ्या पाठीशी आहे ना. तर मग ठेव एका मूर्तीवरती हात आणि बघ तुझ्यासाठीचं आजचं उत्तर. तर मग पहिला प्रश्न, पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश आहे. बाळा, ताकद, सत्ता, तारुण्य काहीही शाश्वत नसते. प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते बरं का. त्यामुळे विनम्र राहावं. यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून जर निरीक्षण केले ना, तर त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असल्याचे दिसून येते. बाळा, आयुष्यात जर प्रत्येक गोष्टीचं नियोजन लावलं आणि मेहनतीची जर तयारी ठेवली तर तू कोणतीही गोष्ट हासिल करू शकतोस. कोणत्याही गोष्टीपासून तुला दूर राहण्याची गरज नाही. जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच तर सुरुवात होते ना नवीन. त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे काही दुःख चालले आहेत, ज्या काही अडचणी चालल्या आहेत, त्याला तुझ्या मार्गातली ठेच समज. सांभाळून चालायची तर गरज असतेच, पण ती पायाला असो किंवा मनाला. पायाची ठेस शरीर जपायला शिकवते, तर मनाची ठेस ही माणसं ओळखायला शिकवते. त्यातूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. म्हणून तर या गोष्टी, या अडचणी आपल्या आयुष्यात येत असतात. त्यांना ओलांडून पुढे जायचं असतं. पण ते करत असताना तुझं नामस्मरण बंधन होता कामा नये. तुझा माझ्यावरचा विश्वास कमी होता कामा नये. बाळा, नामस्मरण चालू ठेव आणि पुढे जात राहा. तुझ्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतील. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे या जगामध्ये आणि तुझ्या अडचणींचं, तुझ्या दुःखाचं उत्तर माझ्याकडे नाही असं होईल का बाळा? प्रत्येक गोष्टीचं उत्तर माझ्याकडे आहे आणि तुला ते ओळखून त्यावर चालायचं आहे. आनंद पेरावा लागतो बाळा, तो उगवत नसतो. आणि दुःख गाडावं लागतं, कारण ते नासत नसतं. दुःखाला कधीही आपल्या मनातून विसरत नाही, पण त्याला विसरून जाण्यासाठी आनंद प्राप्त करावा लागतो. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यात आनंद बघावा लागतो. जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि समजावूनही सांगते, ती व्यक्ती योगायोगाने तुमच्या नशिबात येते. अशा नशिबात आलेल्या योग्य व्यक्तीला ओळखणे आणि त्यातून आपला आनंद प्राप्त करून घेणे हे तुमचं कर्तव्य आहे. तुला ही गोष्ट पटते का? जर पटत असेल तर माझं नामस्मरण चालू ठेव, माझ्यावर अतूट विश्वास ठेव. तुझ्या सर्व अडचणी मी दूर करेन आणि तुला यशाच्या अशा शिखरावरती घेऊन जाईल जिथे सर्व तुला बघत राहतील बाळा. पण त्यासाठी तुला नियोजन आणि मेहनतीची तयारी ठेवावीच लागेल. जर तुला हा संदेश पटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. आता हा दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा माझा संदेश आहे. बाळा, संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. स्वतःच्या वाईट सवयीवर विजय मिळवण्यात जो आनंद मिळतो त्याची तुलना होऊ शकत नाही. बाळा, संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा. कारण अहंकारापासून ते लांब असतं. आपण कोणीतरी आहो हा भाव एकदा जमा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्ष हा आयुष्यात संपून जात असतो. सगळी परिस्थिती नीट समजावून घेऊन त्यावर चालावं. परिस्थिती गरीब असली तरी चालेल,
पण आपले विचार श्रीमंत ठेवावेत. ज्ञान घाबरवू देत नाही, अध्यात्म मोहपाशात पडू देत नाही. तसंच सत्य आपल्याला कमकुवत बनवत नसतं. चांगल्या गोष्टीचं प्रोत्साहन देत राहावं, पुण्यकर्म करत राहावे आणि जे चाललं आहे त्याला चालू द्यावं. आपल्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तींना जर दुःख असेल आणि तुम्ही त्यांना समजावून सांगू शकत असाल तर ते सांगत राहावं आणि जिथे तुमची सहनशक्ती संपली तिथे नशिबावर गोष्टी सोडून द्याव्यात, आपल्या स्वामीवरती गोष्टी सोडून द्याव्यात. सर्वांना हसवावे पण कधी कुणावर हसू नये. सर्वांचं दुःख वाटून घ्यावं पण कधी कुणाला दुखवू नये. सर्वांच्या वाटेवर दीप लावावे पण कुणाचं जाळून टाकावं असं मनात येऊ नये. असे स्वच्छ विचार तुझे हवेत. तुझ्या मनात असे जर स्वच्छ विचार असतील तर तुला घाबरायचं कारण नाही. तुझं आयुष्य नक्कीच सुखी आणि समाधानी होईल. बाळा, आयुष्य खूप सुंदर आहे, पण त्यामध्ये येणाऱ्या अडचणींना जर तू ठेस न समजता अनुभव या नजरेनं जर बघितलंस, कारण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला चांगले वाईट अनुभव घेता येतात आणि त्या अनुभवापासून आपलं जीवन कसं जगायचं हे आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या नाही तर कोणत्या कारणामुळे आपल्या आयुष्यात आलेली असते. त्याला हिडकावून देण्यापेक्षा त्याच्यामधून आपल्याला चांगल्या काही गोष्टी घेता येतील त्या घ्याव्यात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच तुला आनंद प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल आणि अशा अडचणींपासून तुझ्या नियोजनालाही नीतबद्धता मिळेल. ही जर गोष्ट तुला पटत असेल तर बाळा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. आणि हो, माझं नामस्मरण करत राहा. माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. मी कायम तुमच्या पाठीमागे आईसारखा उभा आहे. तुमच्या चुका पोटात घेऊन तुम्हाला योग्य मार्ग दाखवणे माझं कर्तव्य आहे. पण त्यावरती मेहनतीची तयारी ठेवून, नियोजनाची तयारी ठेवून आणि कर्माची योग्य अशी तयारी ठेवून जर तुम्ही चालत राहाल तर तुम्ही नक्कीच यशाच्या त्या शिखरावरती पोचाल जिथे सर्वजण नसतील, तुम्ही एकटे असाल. तुमचं आयुष्य खूप सुंदर असेल आणि त्या आयुष्याला कुठेच नजर न लागावी असं जर वाटत असेल तर आपल्या आलेल्या यशावर अहंकार करू नका आणि आपली स्वामी सेवा, तुमची गुरुसेवा सोडू नका. तुम्ही ज्याही गुरुची सेवा करत असाल त्या गुरुची सेवा कधीच विसरू नका, कारण सुखात दुःखात गुरु साथ देत असतात. सुख आलं तर गुरूंना विसरू नये आणि दुःख आलं तर गुरूंना आठवल्याशिवाय पुढे जाऊ नये. त्यामुळे सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. जय जरी झाला तरी आपल्याला देवाला विसरायचं नाही आणि पराजय जरी झाला तरीही देवावरचा विश्वास हालता कामा नये. या गोष्टी व्यवस्थित डोक्यात घालून घे आणि आपलं आयुष्य जसं पुढे पुढे येईल तसं तसं जगत जा. त्याचा विचार करायची गरज नाही. तुझा विचार करायला मी बसलो आहे. तू फक्त पुढे जात राहा. माझा बोट धरून माझं नामस्मरण चालू ठेवून पुढे जात राहा. तुला यश नक्की मिळेल. माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.